तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आयुष्यात जगताना कसं असतं बघा, संपत्ती कमी असली तरी चालेल, पण प्रेमाची माणसं मिळवायला शिका. म्हणजे कोणाला त्याची किंमत करता येणार नाही अशी नाती कमवायला शिका. तर आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. तर साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 21वा दिवस आहे. सकाळी सकाळी मी आलं कुटून घेते. आलं, लसूण आणि कॉफी पावडर, नंतर लिंबू हे सगळं टाकून मी पाणी बनवते. तर हे पाणी गुणकारी जास्त आहे आणि पतीजी गेल्या 2 महिन्यात सारखंच हे पाणी प्यायचं, म्हणजे रोजच नाही, एक आठवड्यातून 2-3 वेळा तरी. आपण हे उकळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये लसणाची एक पाकळीसुद्धा टाकली आणि नंतर आपण हे एका ग्लासमध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं. हे बघा, एक लिंबू पिळून घेतलं. त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये जे पाणी आपण बनवलेलं आहे ते गाळून ह्याच्यामध्ये टाकायचं. तर ह्याचे भरपूर फायदे आहेत. सगळं काही फायदे मी सांगत नाही, तुम्ही गुगलवर सर्च करा, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला भेटेल. आणि सकाळी सकाळी हेच आम्ही आज पिलो आहे. तर बऱ्याच कमेंट्स असतात की चहा आम्हाला प्यावासा वाटतो, चहा कॉफी काही सुटत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीची कॉफी करून पिलात तर आरोग्यासाठी हे लाभदायक सुद्धा आहे आणि चहा कॉफीचं प्रमाणसुद्धा कमी होईल. साखर आणि तेल सोडल्यापासून 21 दिवसात भरपूर असा आमच्यावर फरक पडला आहे. वजन तर झपाट्याने कमी होत आहे, म्हणजे होतंच. सगळे म्हणतात की वजन कमी कसं करायचं, वजन कमी करणं अवघड आहे, पण आमच्यासाठी ते अवघड नाही असं मला वाटते. तर मी डिटॉक्स वॉटर बनवले, पुदिना आणि आलं हे दोन्हीच टाकून, आणि आता मी पपईचा ज्यूस बनवते. तर तुम्ही ना कधी पण वजन कमी करायच्या अगोदर जर डाएटिंग करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आम्हाला जे सूट होतं आहे ते तुम्हाला होईल असं नाही, आणि प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर चांगलं होईल. आणि आता आम्हाला जसं आवडते आम्ही भरपूर याच्याविषयी माहिती घेतलेली आणि त्या पद्धतीनेच आम्ही रोज जेवण बनवतो आहे. म्हणजे जस्ट आम्ही काय काय खातो आहे तो पूर्ण डाएट प्लॅन मी तुमच्याबरोबर रोज शेअर करते. तुम्हाला यातल्या काही रेसिपी आवडत असेल तर करून बघू शकता. आणि वजन कमी करायचं असेल तर साखर पूर्णपणे बंद करायलाच पाहिजे. साखर जर बंद केली तर लगेचच वजन कमी होऊ शकते असं मला तरी वाटते. आणि इथे बघा, पपईमध्ये मी जस्ट पाणी ओतले, साखर वगैरे काहीही टाकलेलं नाही, आणि असंच हे पपईचा ज्यूस आम्ही पिणार आहे. आणि हा होता आमचा सकाळचा नाश्ता. आणि आता दुपारच्या जेवणासाठी मी इथं आलं आणि लसूण कुटून घेते. वजन कमी करायचं असेल तर पाणी जास्त प्या. डिटॉक्स वॉटर शक्य असेल तर बनवत जावा. रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी वेगवेगळ्या पद्धतीचं बनवून प्यायचं. आणि कधी जेवण करताना 1 घास 32 वेळा चावून खायचा. तर इथं पहा की मी रात्रीच हरभरे भिजत ठेवलेलं आता व्यवस्थित फुललेत, आणि ह्याच्यापासूनच आज मी आमटी आणि सुकी भाजी पण ह्याच्यापासूनच बनवणार आहे. तर छोट्याशा कुकरमध्ये मी इथं हरभरं टाकलेत आणि ह्याच्यामध्येच मी सगळं काही टाकणार आहे. आणि बिना तेलाची हरभऱ्याची मस्त झणझणीत रुचकर अशी आज तुम्हाला आमटी बघायला भेटेल. याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, नंतर आलं, लसूण, कांदा आणि तमालपत्र पण टाकले. यामध्ये कढीपत्ता, मीठ, हळद टाकून आपण हे शिजायला ठेवायचं. 5 शिट्ट्या आल्यानंतर हे व्यवस्थित शिजून निघेल. बरेच जण विचारत होते की तुम्ही आत्तापर्यंत 21 दिवस झाले, तर थोडं तरी सांगा त्याविषयी. तर आमचं वजनसुद्धा भरपूर कमी झालं आहे, पण आम्ही पोट भरून जेवण करतो आहे. जर जास्त एक्सरसाइज केली आणि बिना तेलाचं आणि बिना साखरेचं खाल्लं तर झपाट्याने वजन कमी होतं आहे. आणि तुम्हाला जर अशा मी वेगवेगळ्या रेसिपी दाखवते त्या करायला नको वाटत असेल, म्हणजे नको खर्च, किंवा घरातलंच काहीतरी खाऊन तुम्हाला स्लिम व्हायचं आहे, तर तुम्ही घरातलीच आपली भाकरी भाजी खाऊ शकताय. पण तुम्ही जे खाताय ना त्याचा निम्मा भागच खायचं. म्हणजे जर तुम्ही 1 भाकरी खात असाल तर अर्धी खायची, 2 खात असाल तर 1 खायची आणि चावून चावून खायची, तरी पण वजन कमी होऊ शकते. तर इथं पहा की मी हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी नारळाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. दूध आपल्याला सेपरेट करून घ्यायचं नाही. ह्याच्यामध्ये मटण मसाला 2 चमचे, 1 चमचा मी लाल मिरचीचं तिखट म्हणजे लाल मिरचीची पावडर टाकली आणि हे दोन्ही थोडंसं भाजून घेतलं. नंतर जे आपण हरभरं शिजवून घेतलेलं होतं तेही ह्याच्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण ह्याच्यामध्ये जी नारळाची पेस्ट आपण बनवून घेतली आहे ती टाकायची. अर्धी वाटी फक्त टाकली तर इनफ होईल. तुम्हाला कशी घट्ट ग्रेव्ही पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार टाका. ह्याच्यामध्ये मी कश्मीरी चिली पावडर टाकते, कारण की नारळाची जी पेस्ट आहे ती टाकल्यानंतर हे पांढरं पांढरं दिसते, त्यासाठी कश्मीरी चिली पावडर टाकली की जरा कलर येतो आहे. तर आता हे व्यवस्थित उकळू दिलं आहे.
एक 2-3 मिनटं उकळू दिले. याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि आता ही आपली झणझणीत मस्त नारळाचं दूध घालून बनवलेली पौष्टिक अशी आमटी तयार आहे. दुसरी एक हरभऱ्याची भाजी बनवते, तर ही सुद्धा सुकीच बनवणार आहे आणि सोपी पण आहे. इथं ओला नारळ घेतला आहे, थोडासा भाजून घेतला, त्याच्यामध्ये मटण मसाला, लाल मिरचीची पावडर टाकले. किती तिखट आपल्याला पाहिजे त्यानुसार टाका आणि हे चांगलं मिक्स करून घ्या. थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर आपण शिजवून घेतलेलं जे हरभरे आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्यापूर्वीसुद्धा मी दररोज आम्ही काय खातो तो पूर्ण डाएट प्लॅन शेअर केलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. म्हणजे बिना तेलाचं बिना साखरेचं कसं काय बनवायचं ते सगळं मी सविस्तर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हलवून हे झाकून ठेवायचं आहे 2-3 मिनिट आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकते. मीठ व्यवस्थित आहे का ते चेक करून बघा, कारण आपण शिजवताना मीठ टाकलेलं होतं. आजचा जो काही डाएट प्लॅन आहे तो एकदम सुपरब आहे. चव चांगली आहे आणि लगेचच बनवता येतात आणि वेगळी पद्धत आहे. म्हणजे अशा रेसिपी तुम्ही अजून कधी बनवल्या पण नसतील किंवा खाल्ल्या पण नसतील. तर हे बघा, ही मस्तपैकी आपली हरभऱ्याची भाजी सुकी बनवून तयार आहे. आणि थोडंसं हरभरं मी मीठ टाकून भाजून घेते, कारण आम्ही सकाळी हे थोडंसं खाणार आहे त्यासाठी. तर आम्ही सकाळी पपईचा ज्यूस केलेला आणि आता हरभरं भाजून मी घेते. आता हे बरोबर आम्ही घेऊन जाणार आहे आणि नंतर मग एक 10:30-11 वाजता हे खाणार आहे. तर हे बघा, मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये तेल वगैरे काही नाही, फक्त पिंक सॉल्ट मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि याचा कलर बघू शकताय. मस्तपैकी हे खरपूस असं भाजून घेतलं. याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते, अर्ध लिंबू घेणार आहे, नंतर लिंबू याच्यावर पिळून आपण हे खायचं. तर असं मी घेतले. आता जी नारळाची आपण पेस्ट बनवून ठेवलेली होती ना त्याच्यामध्ये अजून पाणी ओतून मी चांगलं ब्लेंड करून घेतले आणि त्यापासून दूध बनवते. तर असं हे गाळून घ्यायचं, दूध सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि आज मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघता क्षणी खाऊ वाटेल एवढी मस्त दिसायला दिसते आणि चव अप्रतिम आहे. तर इथं मी एक मोठा बाउल भरून नारळाचं दूध काढून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नारळाचं दूध थोडंसं टाकायचं आणि जे तांदळाचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये थोडं टाकायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची. मिक्सर जे तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं अगोदर. जर विकतचं असेल तर तुम्ही भाजून घ्या, घरीच बनवलं असेल तर आपण तांदळ पहिल्यांदा भाजून मगच त्याची पावडर बनवत असतो. तर हे बघा, हे व्यवस्थितपणे मी ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि 3 तासासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे. आणि एवढंच पातळ मी केलेलं आहे, जास्त घट्ट नको, कारण व्यवस्थित ते बनवता येत नाही. आता 3 तास पूर्ण झालेत आणि याच्यामध्ये मी फक्त मीठ टाकले, व्यवस्थित हलवून घेतले. नारळाचं दूध टाकल्यामुळे हे पीठ फुलून आले, व्यवस्थित फुलले. एकदा जरी तुम्ही ही अप्पमची रेसिपी बनवून खाल्ली तर तुमच्या घरातले सुद्धा म्हणतील की पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनव, एवढी छान टेस्ट आहे. तर आता व्यवस्थित मिक्स झालं. इथं मी अप्पम चट्टी घेतली, तर इथे याला अप्पम चट्टी असं म्हणतात. तर असला जर तवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरला तरी चालेल. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑनलाईनवरून इझिली तुम्ही हा अप्पम चट्टी किंवा हा तवा घेऊ शकताय. थोडंसं एक पळी बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि पटकन ते फिरवून घ्यायचं. लगेच फिरवून घेतलं नसेल तर मध्येच फक्त घट्ट असा गोळा बनून राहतो, म्हणून पटकन ते फिरवून घ्यायचं. आणि आता बघू शकता तुम्ही मस्त हे अप्पम बनलेलं आहे. जर आपल्याला थोडंसं क्रिस्पी बनवायचं असेल तरीही क्रिस्पी बनवता येतं, पूर्ण ब्राऊन होईपर्यंत थांबायचं. आणि जर मऊ लुसलुशीत पाहिजे असेल तर लगेच काढायचं. जरी आपण क्रिस्पी बनवलं तरी 1 तासाने खाल्लं तर ते सॉफ्ट एकदम मऊ लुसलुशीत असतं. तर मी लास्ट तुम्हाला दाखवते की ते कसं किती प्रमाणात मऊ होतं ते. तर आता सगळेच अप्पम मी बनवून घेतलेत. एकदम मस्त जेवण आहे. तुम्ही रात्री खाऊ शकता, सकाळी खाऊ शकता, दुपारी खाऊ शकता. तर असं हे अप्पम बनवून घ्यायचं. बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फटाफट हे बनवून तयार होतं. तर आता बघा, असं आहे आमचं दुपारचं जेवण. इथं मी हरभऱ्याची सुकी भाजी बनवली, हरभऱ्याची पातळ आमटी बनवली आणि मऊ लुसलुशीत अप्पम मी तुम्हाला हातात घेऊन सुद्धा दाखवते. गजब टेस्ट आहे. आणि असं जर जेवण तुम्ही केलं तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की वजन कमी करायसाठी तुम्ही हे करताय. तर आता काही जण म्हणतील की तांदूळ किंवा तांदळाच्या पिठापासून बनवलेलं काही पण पदार्थ खाल्लं तर वजन वाढतं. पण तसं काही नाही. 8 दिवसातून एकदा तरी तुम्ही हे खाऊ शकता. आणि कोणताही पदार्थ खाताना चावून चावून खायचा, आपलं वजन अजिबात वाढत नाही. रात्री मी नाचणीच्या पिठापासून पौष्टिक अशी एक रेसिपी बनवते आणि एवढी मस्त रेसिपी आहे ना. आज मी ज्या रेसिपींचं एवढं कौतुक करते ती रेसिपी नक्की करून बघा. तर नाचणीचं पीठ पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचं
आणि नंतर त्याच्यापासून आपण ती रेसिपी बनवणार आहे. लगेच पण ते जास्त त्रास नाही आणि पौष्टिक खूप आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नाचणीच्या पिठापासून बनलेलं काही तुम्ही खाल्लं तरी लगेच झपाट्याने वजन कमी होतं. थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये मीठ टाकले आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा मिक्स बनवून घ्यायचा आहे. तर हे पीठ असं तयार करायचं आहे की ह्याचा गोळा बनला पाहिजे. मुठ्ठी बांधून बघितल्यानंतर मुठ्ठी अशी बंद झाली पाहिजे, पण हे असं कणकीसारखं व्हायला नको आहे. असं ह्याचं स्ट्रक्चर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर एकाच वेळेस जास्त पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स बनवून घ्यायचं आहे. आणि एकदा का हे बनलं म्हणजे पूर्ण पीठ आपल्याला थोडक्यात ओलं करून घ्यायचं आहे. आणि हे एकदा की बनलं की पटापट आपण ती रेसिपी बनवू शकतो, जास्त वेळ लागत नाही. आता पीठ व्यवस्थित ओलं करून घेतलं आहे आणि ज्या काही गाठी असतील त्या अशा हातावर पीठ घेऊन फोडून घ्यायच्या. तुम्ही इथं बघू शकता सगळ्या गाठी मी फोडून घेते आणि याची मुठ्ठीसुद्धा बांधून बघायची. मुठ्ठी बंद झाली की ओळखायचं हे रेसिपी आपण बनवणार आहे, त्यासाठी हे परफेक्ट आहे. तर इथं मी स्टीलच्या 3 वाट्या घेतलेत आणि ओला नारळ जो आपण बारीक करून घेतलेला होता तो आहे. तर वाटीमध्ये पहिल्यांदा एक लेअर ओल्या नारळाचं टाकायचं. तिन्ही वाटीमध्ये ओल्या नारळाचं एक लेअर टाकते आणि ही रेसिपी आपण स्टीमरमध्येच बनवणार आहे. नाचणीचं पीठ आपण जे ओलं करून घेतलेलं होतं ते याच्यावरती टाकायचं. व्यवस्थित वाटी गच्च भरून घ्यायची आणि हे पीठ ह्याच्यामध्ये ठेवताना दाबून वगैरे काही ठेवायचं नाही. जस्ट आपण वरून टाकायचं आणि व्यवस्थित ते सेट होऊन जातं. जास्त दाबून ठेवलं तर ते व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे असंच अलगदपणे त्याच्यावर त्या वाटीमध्ये पूर्णपणे पीठ भरून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती ओल्या नारळाचा जो खिसा आपण बनवून घेतला आहे तो एक लेअर असा ठेवून द्यायचा. अशाच पद्धतीने तिन्ही वाट्या मी बनवून घेणार आहे. आणि ही फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर तुम्ही असंही हे बनवू शकता, मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. तर हे बघा इथं मी इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी असते ती याच्यामध्ये ठेवली आणि त्याच्यातच मी ह्या वाट्या ठेवते. तर आपण वाफ देऊन हे वाफेवर शिजवून घेणार आहे. तर ह्याच्यासाठी फक्त 10 मिनटं बस आहेत. 10 मिनटाने हे व्यवस्थित शिजून निघेल. तर असं हे साध्या पद्धतीने शिजवून घ्यायचं. जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर आपली मोदकाची चाळणी असते त्याच्यामध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. आता 10 मिनटं झालेत आणि हे सुद्धा रेडी झालं आहे. इतकीच करी मी गरम केले आणि तर ह्या वाट्या फक्त आपल्याला ताटामध्ये उलट्या करायच्यात. बघा कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. बघता क्षणी खाऊ वाटणारी अशी ही रेसिपी आहे. रात्रीसाठी खात असाल तर एक बास होईल. तर एक बनवू शकता तुम्ही, एका व्यक्तीसाठी एक बास होईल, पोटसुद्धा भरेल. बट आता ही व्हिडिओसाठी मी 2 दाखवते तुम्हाला. त्याच्याबरोबर तुम्ही केळसुद्धा खाऊ शकता किंवा हरभऱ्याच्या आमटीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.